आज आपण मराठी विषयामध्ये बाकी 20 रुपयाचं काय हा पाठ शिकणार आहोत. त्याचे लेखक आहेत बाबाराव मुसळी. ते प्रसिद्ध लेखक आणि कवी. मोहरलेला चंद्र, जिंगू लुखू लुखू, नगर भोजन ही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. वारुळ, पाटीलकी, दंश, पखाल, आर्त या कादंबऱ्या, तसेच इथे पेटलेली माणूस गात्रे हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. या पाठामध्ये त्यांनी दुसऱ्यांच्या मदतीस कायम तयार असणाऱ्या राजू नावाच्या एका प्रामाणिक मुलाची कथा सांगितलेली आहे. या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो, पण शेवटी त्या मुलाचा निस्वार्थीपणा साहेबांना कळतो आणि ते विकासची माफी मागतात. अशा प्रकारे लेखकाने या पाठामध्ये राजू नावाच्या प्रामाणिक मुलांचं वर्णन केलेलं आहे. आता सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फाईली सावरत विकासने विचारले. साहेब कुठली तरी फाईल पाहत होते. त्यांनी मानेनेच हो म्हटले. सकाळी ऑफिसची वेळ होती. त्यावेळेस विकास ऑफिसमध्ये आला आणि साहेबांना विचारलं आत येऊ का? तेव्हा साहेबांनी त्याच्याकडे न पाहता आवाज ओळखल्यामुळे यायला परवानगी दिली. आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर न पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या स्वरात बोलले, विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवले. तुमच्यामुळं हे सारं घडलं. ही मुलं महाबिलिंदर असतात. साहेबला राजू नावाच्या मुलाची जास्त ओळख नव्हती, पण ज्यावेळेस साहेबांनी त्याला काम सांगितलं आणि 100 रुपये दिले, पण त्यांनी ते पैसे वापस केले नाही. त्यावेळेस विकासला साहेब म्हणाले की काही मुलं बिलिंदर असतात. महाबिलिंदर याचा अर्थ काय होतो? लबाड किंवा मूर्ख. तर तुमच्यामुळं त्यांनी मला फसवले. ही मुलं महाबिलिंदर असतात. तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. पुळका येणे म्हणजे का दया निर्माण येणे. तुम्हाला कसं वाटलं त्यांनी हे काम करावं? 100ची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच. बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली. हे सगळं कोणतं काम होतं? साहेबांना पाण्याची बाटली आणून देण्याचं. त्यावेळेस साहेबांनी त्याच्याकडे 100 रुपये दिले. एका दामात साहेबांनी मनातली सगळी नाराजी व्यक्त केली. क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावे, पण त्याने तसे केले नाही. तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला. आता साहेबांचं समाधान करणं त्याला गरजेचं होतं. तो काय म्हणाला, तसे नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला. काही सांगू नका. यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले? साहेबांनी विकासला सांगितलं, पुन्हा असली मुलं ऑफिसमध्ये नको आहेत. कारण साहेबाचा त्याच्याबद्दल खूप मोठा गैरसमज झाला. साहेब म्हणाले. नाईलाजाने विकासने हो म्हटले. साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते. विकासला राजूबद्दल विश्वास होता. त्याला साहेबांनी सांगितलेली केलेली तक्रार खरी वाटली नाही. राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. विकासची मेहुणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झाली होती. विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोहोचवायला जात असे. बी विंग म्हणजे विभाग. बी विभागामध्ये त्याची मेहुणी आज कॅन्सरने आजारी असल्यामुळं सकाळ संध्याकाळ डबा घेऊन जायचा. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते. तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता. आता पेशंटला भेटण्यासाठी आणि डबा देण्यासाठी तो रोज तिथं जाऊ लागला. एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले. हा दवाखान्यात गेल्याबरोबर एका मुलाने लक्ष वेधून गेले. फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा. त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आव्हान
केलेले होते. राजू हा परिस्थितीने गरीब होता. त्याने पाहिलं हॉस्पिटलमध्ये येणारे लोक उरलेलं अन्न फेकून देतात आणि काही लोकांना डबा पण मिळत नाही. मग त्याने लोकांना गळ्यामध्ये पाटी टांगली, काय सांगितले, उरलेले अन्न द्यावे. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटले होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता फार वाढली. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही प्रश्न विचारले. विकासला त्याची उत्सुकता वाटली. हा काय काम करतोय, घेतलेलं अन्न कोणाला देतो. मग त्याने विचारलं, तुझं नाव काय, तू कुठला, येथे का आलास, कोणत्या येथेत शिकतो, वगैरे वगैरे. त्यावेळेस राजूने उत्तर दिलं, साहेब, ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा राजू. तो वाशिम जिल्ह्यातील एका खेडेगावचा 5वी इयत्तेत शिकणारा. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती झालेली होती. राजूची आईसुद्धा कॅन्सरने आजारी होती, पोटाचं कॅन्सर. त्यावेळेस तीसुद्धा बी विंगमध्ये ॲडमिट होती. त्या आईची काळजी घेण्यासाठी, तिला मदत करण्यासाठी, लक्ष देण्यासाठी राजू हॉस्पिटलमध्ये रोज असायचा. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कुणीच नव्हते. एका झोपडीवाजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. झोपडीवाजा म्हणजे काय, झोपडीसारखं घर, परिस्थिती अतिशय गरीब. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आईला विचारून तो इकडे तिकडे फिरायला लागत. राजूला आईजवळ बसून कंटाळा यायचा. मग तो इकडे तिकडे फिरून पाहायचा. आईने त्याला सांगितले, जास्त लांब जाऊ नकोस, कोणाच्या वस्तूला हात लावू नकोस. तो तिथंच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकीने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरवतात. राजूने निरीक्षण केलं की अनेक लोक दवाखान्यात आल्यानंतर त्यांच्याकडे जेवणासाठी अन्न नसायचं, पैसे पण नसायचे, तेव्हा ते इतरांपुढे हात पसरवत. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात. ते अन्न जर का गरजूंना मिळाले तर त्याने एक पुठ्ठा घेतला आणि त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या. मले म्हणजे काय, मला. उरलेलं अन्न फेकू नका, मला द्या. त्याच्यासाठी त्यांनी जवळ एक पिशवी ठेवलेली होती. मी ते उपाशी लोकायले देतो. उरलेले अन्न फेकू नका, मले द्या म्हणजे मला द्या. मी ते उपाशी लोकायले म्हणजे काय, लोकांना देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातील पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. अशा प्रकारे राजूने गळ्यामध्ये पाटी टाकली. कोणती, की उरलेले अन्न फेकून देऊ नका, मला द्या. का त्याने घेतले, कारण ज्यांना गरज आहे अशा सगळ्या लोकांना तो अन्न देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. डोळ्यात समाधान पाहून त्याला हायसे वाटते. मग ज्या लोकांना अन्न पाण्याची गरज होती तर हा स्वतः लोकांकडून उरलेलं अन्न गोळा करून इतरांना द्यायचा आणि त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून खूप खुश व्हायचा. आत्तापर्यंत आपण हा भाग पाहिला, उरलेला भाग. उद्याच्या तासाला आता तुम्ही वर्गपाठाच्या वेळेमध्ये प्रश्न पाहिला, अ आणि आ हे 2 प्रश्न लिहून आणायचे आहेत.